उजनी धरणात उपयुक्त पाणीसाठा 96.92% इतका उपलब्ध आहे। मागील वर्षी 66% पाणी उपलब्ध होते। त्यामुळे सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सिंचनासाठी आणि नागरिकांना पिण्यासाठी संपूर्ण उन्हाळा पाणी उपलब्ध राहील यासाठी सूक्ष्म नियोजन करावे। धरणात पाणी उपलब्ध आहे म्हणून पाण्याची उधळपट्टी करू नये, तसेच सोडलेल्या आवर्तनातून पाण्याची बचत करावी असे आवाहन जलसंपदा मंत्री विखे पाटील यांनी केले। नियोजन समितीच्या सभागृहात आयोजित उजनी प्रकल्पाच्या कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत जलसंपदा मंत्री विखे पाटील मार्गदर्शन करत होते। यावेळी खासदार प्रणिती शिंदे, धैर्यशील मोहिते पाटील, आमदार सर्वश्वी सुभाष देशमुख, देवेंद्र कोठे, समाधान अवताडे, राजू खरे, अभिजित पाटील, नारायण पाटील, जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, जलसंपदा विभागाचे कार्यकारी संचालक अतुल कपोले, महापालिका आयुक्त शीतल तेली उगले, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम, लाभ क्षेत्र विकास प्राधिकरणाचे कार्यकारी अभियंता सुसा खांडेकर, अधीक्षक अभियंता धीरज साळी, उपजिल्हाधिकारी महसूल अमृत नाटेकर, अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे, उपजिल्हाधिकारी भूसंपादन संतोष कुमार देशमुख यांच्यासह जलसंपदा विभागाचे अन्य अधिकारी आणि कालवा सल्लागार समितीचे सदस्य उपस्थित होते। आमदार समाधान अवताडे यांनी मंत्री महोदयांनी सोलापूर जिल्ह्याला या हंगामात पाण्याचे 5 आवर्तन सोडण्याची मागणी केली। तसेच मागील 2 वर्षांपूर्वी पाण्याची 5 आवर्तने दिल्याबद्दल त्यांच्या अभिनंदनाचा ठराव मांडला। यावर्षीही 5 आवर्तने देण्याची मागणी केली। आमदार सुभाष देशमुख यांनी अभिनंदनाच्या ठरावाला अनुमोदन दिले आणि उजनी प्रकल्पातून सोडण्यात येणारे पाणी शेवटच्या घटकापर्यंत पोहोचेल यासाठी विभागाच्या अधिकाऱ्यांनी काळजी घेण्याबरोबरच कालव्यातील झाडे झुडपे काढण्याच्या सूचना दिल्या। कालवा सल्लागार समिती बैठक सोलापूरमध्ये झाली आहे। आतापर्यंत सर्व बैठका 90% क्षेत्र हे सोलापूर जिल्ह्यात असल्यामुळे मी म्हणून मी तो निर्णय केला की आपण बैठक सोलापूरला घेतली। त्यामुळे विस्ताराने चर्चा झाली। एकूण जे धरणाचा उपयुक्त साठा जो आहे विचार करता सुदैवाने यावरती पाऊस चांगला झाल्यामुळे धरणं भरली, अजून प्रवाह सुरू आहेत, रिव्हर गेस अजून मिळत आहेत। आता सध्या तर रबी हंगामाचं पहिल्या आवर्तनाची चर्चा आम्ही केलेली आहे आणि उर्वरित जे मग रोटेशन आपल्याला आवर्तन करायचे आहेत पुढचे मेपर्यंत मागणी जी उन्हाळ्याचे आवर्तन झालं पाहिजे। तर फेब्रुवारीमध्ये परत कालवा सल्लागार समितीची बैठक घेऊन काही पाणी शिल्लक आहे, पाणी 3 पाणी देऊ शकतो का 4 पाणी देऊ शकतो, कारण त्याबरोबर धरणाच्या बॅकवॉटरवर जी गावं आहेत विस्थापित झालेली गावं, धरणाच्या बॅकवॉटरमध्ये काही गावं आहेत तिथे कंप्लीट ऑर्डर आहे, काही त्या गावाला किती पाणी लागणार आहे, त्या पाणी पुरवठ्याला किती पाणी लागणार आहे, त्या पाणी उपसा सिंचन योजनेला जे कंप्लीट ऑर्डर आहे त्या सगळ्या अहवाल आम्ही आढावा घेतो। आता फेब्रुवारीमध्ये जेव्हा बैठक होईल पुढच्या आवर्तनाची आपण चर्चा करणार। ह्या आवर्तनात 4 तारखेला उद्यापर्यंत एक साधारण 1 महिना आवर्तन चालेल, दिवस आवर्तन चालेल। मागील वेळी खरं तर आपण पालघर सोलापूर त्यावेळेस 5 आवर्तन आपण सोडण्याचा निर्णय 5 वेळा आपण त्यानंतर मात्र ऐन उन्हाळ्यामध्ये किंवा पावसाळ्याच्या तोंडावरती पाण्याचा तुटवडा होता। गतवर्षी 66% भरलं होतं, यावेळी जर भरलेलं आहे तोच आमचा प्रयत्न राहील। विशेषतः उन्हाळ्यामध्ये जे आवर्तन पाहिजे की आवश्यकता असते किंवा पिकं मोठ्या प्रमाणात उभी आहे तर त्या ठिकाणी तो देता येईल आपल्याला मेमध्ये, असा आमचा प्रयत्न राहील। पण फेब्रुवारीमध्ये मग तिथलं पाणी बॅकवॉटरचं पाणी त्या ठिकाणी याचं कमिटमेंट काय आहे त्या सगळ्या लक्षात घेऊन आपण करू। कालवा प्रवाहित जे कालवे प्रवाहित आहे त्या ठिकाणी जे अतिक्रमणं झाले, झुडपं झाले, प्रवाह कमी होतो, अडथळे येतात, ते तात्काळ त्याच्या संदर्भात कारवाई सूचना दिलेल्या आहेत। सगळ्या जे कारखाने आहेत त्यांनी जर त्याचे बसेस उपलब्ध करून दिले तर आम्ही डिझेल द्यायची आमची तयारी आहे, त्या सगळ्यांनी मान्य केलं। आम्ही आमच्या क्षेत्रामध्ये त्या पद्धतीने आम्ही मदत करू, त्या सगळ्या ठिकाणी त्या सूचना दिलेल्या आहेत। बाकी आता दहेगावची उपसिंचन योजना जी आता नवीन करण्यात आलेली आहे करमळ्याच्या तिथे आम्ही उद्यापासून पहिलं आवर्तन देतो। सुभाष देशमुख साहेबांचं देगाव कालव्याचं त्याचं आम्ही ताबडतोब आता त्याला पाणी सोडतो आहे ट्रायलसाठी, त्यामुळे ते काम होईल। अशा एकूणकडचं सुद्धा जे आमच्या कल्याण शेतीची मागणी होती त्या संदर्भात सुद्धा आपण कारवाई करतो। गाळ काढण्याची मागणी काही सदस्यांनी केल्या, पूर्वी जो गाळ काढण्याचं टेंडर काढलं होतं त्याच्यामध्ये मग काही प्रश्न आले, काही वाद निर्माण झाले अशी मला माहिती। मी आत्ता 4 घेतला आहे महामंडळाचा, पण आता ईडी मेरी जी आपली संस्था आहे जलसंपदा जे आहे सगळ्यांनी नकाशामध्ये काय करते तर त्यांनी आता अहवाल सादर केलेला आहे।
का अहवाल सादर केला, काही त्याचा तपासून पाहू आपण. पण याची निविदा काढली पाहिजे. निविदा काढताना हीच भूमिका आहे की आता का आपण काढू. बऱ्याच मला गाळ मिश्रित वाळूसुद्धा याच्यात आहे. त्याचं एक उत्पन्न साधन शासनाला होईल. पण त्या हळूहळू जावं लागेल, कारण हे विषय एवढे सेन्सिटिव्ह असतात की मग पुन्हा त्याच्यावर मग शासनावर टीका होते, पुन्हा राजकारण येतं, आरोप प्रत्यारोप होतात. भूमिका किती चांगली असली तर मला वाटतं सगळ्या स्टेक होल्डर जेवढे आहेत तर सगळ्यांना ऑन बोर्ड घेऊ आपण निर्णय करू. प्रणिती शिंदेंनी आता एक टीका केलेली आहे की भाजपचं केंद्रातून राज्यात सरकार आल्यानंतर लॉरेन्स बिश्नोईपासून वाल्मिक कराडपर्यंत सगळ्यांना VIP ट्रीटमेंट दिली जाते आणि हत्यांचे सूत्र जे आहेत ते सुरू होतात. महिला अत्याचार होतात, दलित अत्याचार होतात, अशी टीका त्यांनी केलेली आहे. ही टीका त्यांना त्या विरोधी पक्षाचे खासदार आहेत त्यांची टीका करता त्या पक्षाची अवस्था काय झालेली आहे मी सांगण्याची गरज नाही. वडेट्टीवार साहेबांनी देखील म्हणलं की वाल्मिक कराडचा एन्काउंटर होऊ शकतो, त्यामुळे त्याला वाचवलं गेलं पाहिजे, अशा त्यांचं म्हणणं. जसं की माननीय मुख्यमंत्र्यांनी अतिशय सुस्पष्ट भाषेत सांगितलेलं आहे. जी काही कसं SIT नेमलेली आहे, जे काही आरोपी जे आहेत त्यात कराड असतील किंवा कुणी असू दे, त्याला कुठेही व्यापीत पण त्याचा प्रश्न नाही आहे. मला वाटतं विरोधकांनी फक्त या जे काही विधानसभेला त्यांची जी पिछाट आहे, जे लोकसभेला जे काही निगेटिव्ह नॅरेटिव्ह त्यांना यश पाहिलं ते विधानसभेला मिळेल या गुमरीमध्ये सगळं हवेत वावरत होते. त्यात जमीन आलेले आहेत, लोकांनी त्यांची धोबीपछाड केलेली आहे. म्हणून ते परत काहीतरी कारणं शोधत आहे स्वतःचं अस्तित्व टिकवण्यासाठी. याच्या पलीकडे मला याच्यात काही आरोपात तथ्य दिसत नाही. विशेष एक असा आहे की आज सामनाच्या लेखामधून संपादकीय लेखामधून देवेंद्र फडणवीसांचं खूप कौतुक करण्यात आलेलं आहे की त्यांनी जसं पाऊल टाकलेलं आहे कौतुकास्पद आणि सामनाच्या भूमिकेत स्वागतच आहे. बीडच्या पालकमंत्रीपदासाठी लोक जे स्थानिक प्रतिनिधी आहेत ते म्हणतात की नरेंद्र मोदींना पालकमंत्रीपद नाही दिलं पाहिजे, उलट मुख्यमंत्र्यांनी किंवा अजितदादांनी पालकमंत्रीपद घेतलं पाहिजे. तो पक्ष नेत्यापासून निर्णय करायचा ते भाषा करू शकतो. त्यांच्या राजीनाम्याची घेतली कोणी राजीनामा मागितला म्हणून गेला पाहिजे असं नाही आहे. सत्य काय आहे, वास्तव काय आहे, म्हणून ते SIT नेमले ना. IG रँकच्या एक वरिष्ठ अधिकाऱ्यांची SIT 10 अधिकाऱ्यांची नेमलेली आहे. अहवाल येईल सरकारकडे, तो अहवाल तर पब्लिक डोमेनमध्ये येणार आहे, त्यावेळी निर्णय होईल त्यावेळेस. OBCचे नुसते मंत्रिमंडळात चेहरे नको, तर OBCची बाजू मांडणारे चेहरे जे आहेत ते मंत्रिमंडळात हवे होते असं महाजन म्हणजे प्रत्येकाला एक भूमिका मांडावं लागते, त्यांना स्वतःच्या अस्तित्वात दाडे करायचे. त्यामुळे कोणी काय भूमिका मांडतं त्या प्रत्येक भूमिकेवर आपण भाष्य केलं पाहिजे. थँक्यू. ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा.